नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी व्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. इथे मुलींची मस्ती सुरू होती आणि त्याच सोबत ब्रेकफास्ट बनवणं सुरू होतं त्यांना माहिती आहे तुम्हाला की काय काय आवडतं, तसं तसं ते बनवतात आणि हेल्दी ब्रेकफास्ट तर त्यांना करायचाच नसतो. आणि मी बनवते हेल्दी ब्रेकफास्ट म्हणजे जसं की चना झाला, मटकी झाली आणि पोहा झाला किंवा मग उपमा झाला. तर आम्ही दोघंजणं तर हा ब्रेकफास्ट खातो, पण यांना तो ब्रेकफास्ट नसता करायचा, म्हणून त्या दोघीजणी मस्त मिळून काहीतरी असं अनहेल्दी बनवतात आणि मग अद्विकलासुद्धा खाऊ घालतात. तर मेस बघा तुम्ही किती करून ठेवलेलं आहे. थोडंसं मी माझं किचन आवरते पूर्ण ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर, आणि या मॅडम दोघीजणी त्या खराब करून ठेवतात. आता तुम्ही बघू शकता पूर्ण सर्व त्यांनी करून ठेवलेलं आहे. तिथे कांद्याचे छिलके तिथेच, सर्व काही तिथेच. आता मॅगी बनवलेली आहे, तर ते मॅगी करण्यासाठी सर्व काही जे कापलेलं होतं ते कांद्याचे छिलके ते सर्व तिथेच ठेवून दिलं. आणि कोथिंबीर सुद्धा बघा बिना धुवायचा बाहेर असा काढून ठेवून दिला आणि ते पण ओट्यावर ठेवून दिला. आणि एकमेकींवर नाव घालत होत्या की इने ठेवला आणि इने ठेवला. मी त्यांना तेच समजवत होते की जर कोथिंबीर काढला असेल आणि धुवून घेतला असेल तो, तर चॉपरवर ठेवायचा आणि छान कापून मस्त टाकायचा नंतर. तर ह्या सर्व गोष्टी त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे सध्या. नाहीतर त्यांना काय बस ते त्याच्यामधून फ्रीजमधून काढलं, त्यांना काही माहिती नसते की ते धुवायचं असतं की काय. आतापासून सवयी चांगला लावणं गरजेचं आहे आपल्याला. आणि तुमचे पण मुलं हेच कामं करतात का या उन्हाळ्याच्या सुट्टीत, मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगाल. आणि यांनी तर एकदम पूर्ण हेल्थची वाट लावून टाकलेली आहे. त्यांना हेल्दी खायला दिलं तर खातील नाही, आणि असं मध्ये मध्ये बनवून खातील वेगवेगळं काहीतरी. आणि म्हणून मी सुद्धा कंटाळली आणि त्यांचे पप्पासुद्धा कंटाळलेले आहे. आणि मी तर यांनाच दोष देते, कारण डीमार्टमधून जेव्हा आम्ही घेतो सर्व, त्यावेळेला हेच त्या सेक्शनमध्ये जातात अनहेल्दीवाल्या आणि मुलांसाठी काय काय घेतात. महिलांचे काही प्रश्न, जसे की पिरियड्सच्या शेवटच्या दिवसात काय वापरायचं, किंवा वाईट डिस्चार्ज होत असेल तर काय वापरायचं, किंवा मग बॅड ओडरचा प्रॉब्लेम होत असेल तर काय वापरायचं, या सर्व प्रश्नांचं एकमेव उत्तर म्हणजे पॅन्टी लायनर्स. तर मी कोणते पॅन्टी लायनर्स यूज करते ते तुम्हाला दाखवते. हे आहे ते पॅन्टी लायनर्स. हे आहे एव्हर्टीन ब्रँडचे पॅन्टी लायनर्स. आणि हेच काय यूज करते, हे पॅन्टी लायनर्स बाकीच्या पॅन्टी लायनर्स पेक्षा का चांगले आहेत ते सांगते. बाकीचे जे पॅन्टी लायनर्स आहेत मार्केटमध्ये, जे पॅन्टी लायनर्स मिळतात ते नायलॉनचे बनलेले असतात आणि हे कॉटनचे बनलेले आहेत. कॉटननी सॉफ्ट ब्रिदेबल मटेरियलनी हे पॅन्टी लायनर्स बनलेले आहेत. आणि तुम्हाला यांनी रॅशेसचा प्रॉब्लेम होणार नाही, बॅक्टेरिया फ्री आहे. आणि या एका पॅकमध्ये तुम्हाला 30 पॅन्टी लायनर्स मिळतात. तुम्हाला दाखवते मी कसे आहेत. तर असे आहेत पूर्ण 30 पॅन्टी लायनर्स या पॅकमध्ये एका मिळतात. आणि जास्त महाग पॅक नाहीये. तुम्हाला याची किंमत सुद्धा सांगून देते. 166 रुपयाला हे पॅन्टी लायनर्स तुम्हाला मिळतील. आणि हे पॅन्टी लायनर्स असे इंडिव्हिज्युअल पॅक करून मिळतात तुम्हाला. म्हणजे तुम्ही तुमच्या पर्समध्ये वगैरे टाकून सुद्धा घेऊन जाऊ शकता. बाकी जे पॅन्टी लायनर्स असतात मार्केटमध्ये, जे पॅन्टी लायनर्स मिळतात ते तुम्हाला असे साधे मिळतात आणि ते त्याचं कधी मागचं निघून जाते तर कधी समोर ते खराब होतात जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये टाकून घेऊन जात असाल तर. आणि हे पॅन्टी लायनर्स या प्रकारे इंडिव्हिज्युअल पॅक असल्यामुळे जर कोणी जेंट्स तुमच्या पर्सला हात सुद्धा लावत असेल तर त्यांना कळणार पण नाही की हे काय आहे याच्यामध्ये. तर अशा प्रकारचे पॅन्टी लायनर्स यामध्ये इंडिव्हिज्युअल पॅक करून मिळतात. हे पॅन्टी लायनर्स यूज करत असताना तुम्हाला बिलकुल इरिटेशन फील होणार नाही. आणि त्यात म्हणजे रॅशेस तर होतीलच नाही, कारण कॉटननी सॉफ्ट ब्रिदेबल मटेरियलनी हे बनलेले आहे. आणि हे आतमधून कसे आहेत ते सुद्धा दाखवते. या प्रकारचे हे पॅन्टी लायनर्स आहे. ही जी स्ट्रीप आहे ना, ही ऑनियन स्ट्रीप आहे. तर यामुळे बॅड ओडरचा प्रॉब्लेम होत नाही. आणि हे पॅन्टी लायनर्स तुम्ही बघू शकता किती लांब आहे, म्हणजे एका छोट्या पॅडच्या साईजचे आहेत आणि एकदम पातळ आहेत. तुम्हाला बिलकुल फील होणार नाही की तुम्ही काही यूज करत आहात म्हणून. आणि त्यात म्हणजे याची लांबी जास्त असल्यामुळे तुम्हाला ते रोल फोल्ड होण्याची भीती नाहीये, कारण हे आहे 180 mm चे. मला हे स्टिक काढायचं आहे असं इथनं स्टिकर, आणि बस पॅन्टीला चिपकवायचं आहे आणि तुम्हाला असं यूज करायचं आहे. टेन्शन नाही आहे याचं, खूप छान आहेत. आणि मेन म्हणजे बॅड ओडरचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करतो. तर त्यामुळे तुम्ही डेफिनेटली यूज करून बघू शकता. पिरियडच्या शेवटच्या दिवसात सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता, कारण पॅन्टीला डाग लागतात शेवटच्या दिवसात, थोडे ड्रॉप वगैरे येऊ शकतात. तर त्यावेळेला तुम्ही जर हे यूज कराल तर तुमची पॅन्टी खराब होणार नाही. तुम्हाला जर व्हाईट डिस्चार्ज होत असेल जास्त तर तुम्ही हे यूज करू शकता. आणि तुम्ही रेग्युलर सुद्धा यूज करू शकता, कारण आपण जेव्हा युरिन पास करतो त्यानंतर जे युरिनचे 1-2 ड्रॉप पॅन्टीवर लागतात तर त्यामुळे खूप घाण वास येतो. तर तो प्रॉब्लेम याने सॉल्व्ह होणार.
व्हाईट डिस्चार्ज किंवा मग तुमचे युरिनचे ड्रॉप्स हे सर्व ऍब्झॉर्ब करण्यास हे हेल्प करते, त्यामुळे ते टेन्शन तुम्हाला होणार नाही. तर डेली हायजीनसाठी तुम्ही हे यूज करू शकता आणि जास्त महाग सुद्धा नाहीये. 100% कॉटननी बनलेलं असल्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरजच नाही. जर तुम्ही दुसरे पॅन्टी लायनर्स वापरत असाल तर त्याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला माहिती असेल, ते फोल्ड होतात किंवा मग इतके लांब नसतात आणि कॉटनचे पण नसतात, नायलॉनचे असल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम होणारच होणार. रॅशेस वगैरेचा प्रॉब्लेम होतो डेली जर यूज केल्यामुळे. तर हे वापरून बघा, तुम्हाला छान वाटेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. अचानकच दुपारला जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर इतका जोरात पाऊस सुरू झाला की कळलं सुद्धा नाही आणि सर्वजण झोपलेलो होतो आम्ही. त्यावेळेला एकदमच पाऊस सुरू झाला आणि भीती मला हीच होती की हे झाडं वगैरे पडतील का, कारण मागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे मुळापासून ते झाडं निघून आलं होतं. तर मला हीच भीती होती की अरे यार इतकी जास्त हवा आहे आणि हवा खूप जास्त होती. आम्हाला स्वतःलाही आम्ही आवरत नव्हतो. आम्ही बाहेर आलो एकदम बघायला, तर आम्ही सुद्धा हलत होतो. तर ते झाडं तर बिचारे हलणारच. ते बघा किती जास्त म्हणजे असं वाकल्यासारखे होत होतं ते झाडं आणि मला ही भीती होती की आतमधून आता ते निघतील. पण थँक गॉड थोड्या वेळाने हवासुद्धा कमी झाली आणि मग ते पाऊससुद्धा कमी झाला आणि पाऊस पण इतका जोरात यायला लागला, पूर्ण खिडक्यांमधून आतमध्ये पाऊस. म्हणजे त्याची हवा असल्यामुळे काय होत होतं की हवेमुळे त्या पाऊस फेकला जातो आणि पूर्ण अशा खिडकींच्या दिशेने होता आणि खिडकींच्या आतमधून पूर्ण पाऊस हॉलमध्ये, म्हणजे खिडक्या उघड्या असल्यामुळे. आणि थोड्या वेळासाठी खिडक्या उघड्या ठेवलेल्या होत्या आम्ही, म्हणजे जाळी उघडी ठेवलेली होती, त्यामुळे पूर्ण पाऊस आतमध्ये आला. आणि नंतर मग सर्वजण उठून, कारण विजा चमकत होत्या, त्यामुळे विजा चमकत होत्या तर सर्वजण उठून बाहेर आले. इशू झोपलेली होती. पहिल्यांदा तरी मुलं आले दोघंजण. इशूला माहितीच नव्हतं कारण दार बंद असल्यामुळे. मग यांनी दार ओपन केलं आणि इशूसुद्धा बाहेर आली. तर हे सर्व पावसामुळे पूर्ण खराब झालेलं होतं. आम्ही पूर्ण पाया करून ठेवले होते तिथे. तर ते पाणी हे व्यवस्थित करत आहेत आणि नंतर मग आम्ही मस्त छान वर जाऊ, वर टेरेसची मजा घेऊ. आणि इतक्या दिवसानंतर आम्ही पावसाच्या निमित्ताने का होईना पण टेरेस बघितली आणि टेरेसची मजा घेतली. टेरेसवर गेलो आणि यांचं सुरू होतं की चला आंघोळ करा या पावसामध्ये, चांगलं असतं पावसामध्ये आंघोळ करणं. कोणी म्हणतं चांगलं नसतं आणि कोणी म्हणतं चांगलं असतं पावसामध्ये आंघोळ करणं, कारण ज्या घामोळ्या वगैरे असतात त्या पावसामुळे निघून जातात म्हणतात. आणि तुम्ही सांगाल मला कमेंट सेक्शनमध्ये पावसामध्ये आंघोळ करणं चांगलं असतं की पावसामध्ये आंघोळ करणं चांगलं नसतं. आणि पावसामध्ये भिजल्यामुळे काही जणांचे केस वगैरे सुद्धा जातात, कारण पावसाच्या पाण्यामध्ये काही मिनरल्स वगैरे हे ते असतात म्हणतं. काय असतात त्याचे एवढं मला नाही माहिती डीपली, पण त्याच्यावर रिसर्च करावी लागेल काय असतं काय नाही तर. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कळवू शकता. इथे यांचं मला पहिल्यांदा पोस्ट करणं सुरू होतं की चल आत बाहेर चल. मी नाही म्हटलं तर मग माहीला पोस्ट केला, इशूला पोस्ट केला, इशू नाही केली. तर हे सुरू होतं यांचं. थोड्या वेळातच लगेच मग म्हणजे इतका जोरात आला आणि थोड्या वेळातच लगेच निघूनसुद्धा गेला. मग आम्ही वर गेलो. वर छान म्हणजे त्या आभाळ तर होतंच, तर त्या छान वातावरणाचा एन्जॉय घेतला. आणि माहीचं बघा काय सुरू आहे. इथे आमचा हा राऊंडवाला हा आहे स्लॅब आहे. तर इथे हा जर स्लॅब असा स्क्वेअरवाला असताना म्हणजे फ्लॅटवाला असताना तर यामुळे मस्त मोठी टेरेस झाली असती. पण मग हा राऊंडवाला घेतला होता तर त्याचा काही उपयोगसुद्धा झाला नाही, म्हणजे चुकी झाली त्यावेळेला. असं वाटलं छान राऊंडवाला, आणि POP केल्यानंतर राऊंड POP होत नव्हती. तर आम्हाला फ्लॅट POP करायला लागली आणि त्या राऊंड स्लॅबचा काहीच फायदा नाही झाला आणि आमचे टेरेससुद्धा वाया गेले. म्हणजे तेवढी आमची टेरेस मोठी झाली असते पण टेरेस आता छोटी झालेली आहे. चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.